खराब जवला फेकण्याचं काम करते. आणि या एकट्या मावशीचा जवला देखा किती आहे, हे देखा 4-5 पाटके, 4-5 पाटके जास्ती असतील. आई माऊले आमच्या ओऱ्या किनारीला लाव, आम्हाला पोटाला चारो कवा देशील, कवा देशील माऊले, कवा देशील. सुपाने जवला जमा करतात आणि तो खाली कचऱ्यातला टाकून देतात. अक्षरशः जवला कचऱ्यामध्ये खाली फेकून दिलाय. हे देखा, देव देते आणि नशीब नेते. किती 2-3 खाल्यावरची साथ गेली नाही तुमची फुकट. 2-3 खाल्यावरची साथ गेली फुकट. आणि हे देखा 1 2 3 4 5 असे 10-12 नाही, ते हजारो राशी या खाल्यांवर वाहून गेलेत. शुभ सकाळ मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, सकाळी ब्लॉगला सुरुवात केली. सकाळचे 4 वाजल्यापासून एकदम मुसळधार पाऊस पडते आणि आता वाजले ते म्हणजे 7. आणि घरासमोरचा नजारा देखा आता काय आहे, एकदम डेंजर. वीज कराडते एकदम. हे देखा, वारा एकदम तुफानी सुटलाय मित्रांनो. आणि खाल्यावर जेवढी पण मच्छी होती ना, जवला वगैरे, तो सगळा वाहून गेलाय. आता बाहेर जाणार होतो, पण आई आणि करिश्माना वराडली, बोलते बाहेर जाऊ नको सध्या, कारण की वीज जाम चमकते आणि वारा पण जाम आहे. इथे का पाणी देखा किती साचलंय घरासमोर. या बाजूला आमच्या अंगणामध्ये पण जाम पाणी साचून राहिलंय. आणि हा अवकाळी पाऊस एवढा जोरदार पडतोय ना मित्रांनो, की बाहेर पडायला भीती वाटते घराच्या. हे देखा, पाठी 2-3 नारळाची झाडं पण पडली. आता आपण आलोय ते म्हणजे मित्रांनो खाल्यांवर, म्हणजे जिथं आपला जवला सुकवण्याची जागा आहे ना, तिथे आलोय. आणि आता तुम्हाला दाखवतो की बऱ्याच लोकांचा जवला किती वाहून गेला आहे. हा बघा मित्रांनो, हा सगळा जवला आहे काल संध्याकाळी घातलेला. आणि तो अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे तो सगळा जवला आहे ना, तो वाहून गेला आहे. आणि हा आता खराब जवला आहे, म्हणजे याचा काही उपयोग नाही. हा पूर्णपणे खराब झालेला आहे. हा बघा, पावसाच्या पाण्यामुळे तो वाहून गेला आहे आणि पार त्याची वाट लागली. बघा, असा एकाच खाल्यावरचा जवला नाही, तर अशी कित्येक खली गावातली आणि वाहून गेलीत. हा बघा, अक्षरशः सगळ्या साताची वाट लागली. वाट तुम्हाला दुसऱ्या खाल्याचा पण जवला दाखवतो. हा बघा, या बाजूला तर सगळा पाण्याचा खोंड साचलाय, खोंड. आणि त्या खोंडामध्ये तुम्हाला जवला तरंगताना दिसतोय. आणि या बाजूला लोकांनी काल रात्री येऊन घाईघाईत जवला कवलण्याचा प्रयत्न केला, पण तो सगळा जवला वेस्ट गेलाय. या पण जवलाचा काही वापर नाही होणार. आणखीन तुम्हाला खाल्यावरचा जवला दाखवतो. लोक आता जवला उचलतात खराब झालेला आणि समुद्रावर फेकून टाकतात. हे का, आता दुसऱ्या खाल्यावर आलोय आपण आणि लोक इथं खली साफ करणार आहेत. हे देखा, देव देते आणि नशीब नेते. किती 2-3 खाल्यावरची साथ गेली नाही तुमची फुकट. 2-3 खाल्यावरची साथ गेली फुकट. आणि हे देखा, सगळा खाला आहे नाही आता जवल्याचा शाप करताना. आणि यो जवलो का आता टाकशिवच नाही, म्हणजे कुट्यामध्ये पण नाही भेट जाणार तो. आता देव देते आणि नशीब घेऊन जाते. आता बरेच दिवस झालेले जवला नव्हता आणि अचानक आता अखेरीचा जवला लोकांना जाम भेटत होता, पण या अवकाळी पावसाने सगळी वाट लावून टाकली. आता तुम्हाला खालचा जवला दाखवतो की समुद्रावर किती जवला लोकांनी फेकलेला आहे. यो देखा, ही अशी खली सगळी जवल्याने भरलेली. आणि लोकांनी देखा अक्षरशः जवला कचऱ्यामध्ये खाली फेकून दिलाय. ह्या बाजूला पण जवला दिसतो तुम्हाला. खाली देखा किती टाकला आणि अंगे पण जवला टाकताना दिसतात. हे देखा, ज्या समुद्रातून आपण जवला पकडून आणला त्याच्यामध्येच आता खराब झालेला जवला आपण फेकतोय. आवरो पाऊस पडते तरी बोटी गेले डोलीला. आणि हे देखा, असे सुपाने जवला जमा करतात आणि तो खाली कचऱ्यातला टाकून देतात. म्हणजे या जवलाला कुठ्यात पण घेणार नाही आता. आणि काल रात्री बोटी मासेमारीला गेले. हे देखा, म्हणजे पाऊस पडायच्या आधी
आणि ते सकाळची वादलाच सगळे बुटी भेटले असतील. हा बघा मित्रांनो, आणखीन एक खला. या खल्यावरचा पण जवला वाहून गेलाय आणि रात्री लोकांनी येऊन जवला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण निसर्गासमोर लोकांचा काही टिकाव लागणार नाही. हा बघा, राशीच्या राशी खल्यावरचे जवल्याचे वाहून गेलेत. तुम्हाला आणखीन एक खला दाखवत होता. हा एक खला आहे, समोर एक खला आहे, तिथे एक खला आहे, इथे पण मच्छी गेली वाहून. आणि हा बघा, इथे 2-4 मोठी खली आहेत. त्या सर्व खल्यांवरचा जवला आहे ना, तो वाहून गेला आहे. लोकांची दिवसभराची मेहनत, एवढे डोलीला जातात, पाण्यातला जीवाचा रान करतात आणि निसर्गाचा कोप म्हणू शकता तुम्ही याला. हे बघा मित्रांनो, सगळीकडे जवलाच दिसतोय तुम्हाला, अस्ताव्यस्त झालेला जवला. चला मित्रांनो, आता जेवढा माझ्यात शक्य होईल ना तेवढ्या खाल्यावरचा जवला मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आपलं घर आहे त्या साईडला, आपण तिथून असे चालत चालत खाल्यावरून आलो आहे आणि 1-2 खाल्यांचा गॅप सोडला ना तर प्रत्येक खाल्यावर जवला होता. आणि ज्यांचा जवला सुकला काल संध्याकाळपर्यंत तो वाचला, आणि ज्यांचा जवला संध्याकाळी वालत घातला ना तो जवला फुकट गेलाय. काय करू देवा, आई माऊले लक्ष्मी तारवा समुद्रात आहेत. काय करू, आम्ही गरीब लोक आहो, आम्ही गरीब आहो, आम्ही तुझ्या जीवावर आहो. आई माऊले आमच्या होऱ्या किनारीला लाव, आम्हाला पोटाला चारो कवा देशील, कवा देशील माऊले, कवा देशील. बालका घरी आण, बालकासा घरी आण, घरी आण माऊले. तुफान झाला, वैकार झाला, वैकार झाला. गरिबांनी काय खायचं, काय खायचं माऊले. हे देखा, राशीच्या राशी. किती राशी दाखवतो तुम्हाला अजून. असा अख्खा गाव आहे ना तो उद्ध्वस्त झालाय पावसाच्या कोपापासून. गावच्या स्मशानभूमीजवळ आलो आणि तिथे पण आपली काही खाली आहेत. हे देखा, त्या खाल्यांवर पण तुम्हाला जवल्याची रास दिसते. 1, 2, 3, 4, 5 असे 10-12 नाही, ते हजारो राशी या खाल्यांवर वाहून गेलेत. आणि देव का अजून आपल्यावर कृपा दाखी नाही. हे देखा, देव नाराज झाले वाटते. हे देखा, जवला जवला जवला. किती महिन्यानंतर जवला आयला होता आणि तो असा गेलाय वाहून. कोली लोकांना आपला कसली भरपाई नाही, कसलीच भरपाई नाही, कसलीच भरपाई नाही. हे देखा, आता एकदम लाईव्ह तुम्हाला दिसते कशी वाट लागली. पण याची भरपाई आपल्याला देणार कोण? कारण की सरकारचं ते आपल्या कोली लोकांच्यावर लक्ष नाही अजिबात. हे देखा, यांगे अख्खीच्या अख्खी खलीच्या खली वाहून गेली आणि मावशी देखा जवला आता फेकायला चालली. सगळा बंदर आहे ना तो खराब जवलानी भरलाय आता. आणि हा एवढाच बंदर नाही आमचा, आणखीन पुढे पण अशी 100-200 खली आहेत. ही देखा, सगळ्या बंदराची वाट लावली. पाणी ते पाणी नाही आणि वरची पाणी पडते आणि सगळी वाट लागते. खराब झालेला जवला देखा कसा टप्पामध्ये भरला जातो आणि कचऱ्यात टाकला जातो. मग आता यो सगळा जवला साफ करायला मावशीला 1.5-2 तास जातील, कारण मावशी एकटाच करते. आणि आता टाकायला चाल. आता या एका मावशीचा जवला किती मावशीने पाण्यामध्ये टाकलाय ना समुद्रकिनारी, तो तुम्हाला दाखवता येईल. हे देखा, मगातपासून मावशी काम करते, खराब जवला फेकण्याचं काम करते. आणि या एकट्या मावशीचा जवला देखा किती आहे. हे देखा, 4-5 पाटके, 4-5 पाटके जास्ती असतील. हे देखा, सगळा जवला असा समुद्राच्या किनारी फेकून दिलाय. खूप वाईट वाटतं मित्रांनो, कारण की हा एवढा जवला पकडण्यासाठी किती मेहनत लागते. चला आता आपण पुढून जाऊन येऊ. आणखीन पुढे काही खली आहेत ती मी तुम्हाला दाखवतो.
हे बघा आता आपण पुढच्या बाजूला चाललोय आणि असे रस्त्यावर जाता जाताना आपल्याला सगळीकडे मच्छी वाहून गेलेली दिसते. तर कुठल्या ठिकाणी अशी टोपल्यामध्ये टाकून ठेवलेले दिसते. या बाजूला खाल्यावर पडलेल्या सगळ्या वाकट्या वगैरे दिसतात. सकाळचे 8 वाजलेत आणि आत्ता जरा जरा पाऊस कमी झाला आहे, वातावरण क्लिअर झालं आहे. सकाळचे 4-5 वाजल्यापासून लोक आहेत ना ते जवला वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण निसर्गाच्या पुरा कोणचं टिकावं लागलो नाही आणि हे का पावसाने किती नासधूस करून टाकली. आणि जेव्हा कोल्यांचं नुकसान होते नाही तेव्हा कोली लोकांना आम्हाला कवच भरपाई भेटत नाही. कंच्याच बाबतीत याच बाबतीत नाही कुठलंही, म्हणजे बोट बुडाली बोल, जवला फुकट गेला, खली फुटली, कंच्याच यातला आम्हाला भरपाई भेटे नाही. आणि कोली लोकांचा फक्त तुम्हाला पैसा दिसते. कोली लोक मजा करताना दागदागिने घालताना पण जेव्हा त्यांचं नुकसान होते नाही तेव्हा त्यांच्या पाठीशी कोण उभा नसते. हे डायरेक्ट मी बोलतोय. आणि हे देखा अजून पण जवला समुद्रावर टाकण्याचं काम चालू आहे. म्हणजे जवरा दाखींनी तवरा कमी आहे. व्हिडिओ करायला गेलो ते 4 तासाचे होईल व्हिडिओ, पण तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओत दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, जर कोली लोकांबद्दल काय वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. गव्हर्नमेंटपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ, जेणेकरून काहीतरी आम्हाला पण मदत भेटेल लोकांना. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय अग्री कोली.